कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तू मनापासून प्रेम केलंस, पण चुकीच्या व्यक्तीवर केलंस ना। ती व्यक्ती खोटी होती, चुकीची होती, ती खरी नव्हती। आणि गोष्ट कन्फर्म आहे, अस्मीचं तुझ्यावर मनापासून प्रेम। एखादा श्रीमंत पोरगा शोधायचा, त्याला आपल्या जाळ्यात खेचायचं, त्याला नादी लावायचं आणि पैसे उकळायचे त्याच्याकडून, हेच करतात हे लोक, माहितीये ना मला। या सावलीचं सत्य नेमकं काय आहे? अस्मीच्या मेसेजवर विश्वास ठेवावा का? काय करू काय मी? काही सुचत नाहीये। मी काही कमी जास्त बोलले असेल तर शेवटी तुमचीच मुलगी आहे, मला माफ करा। वेडाबाई, मुलगी पण म्हणवतेस आणि माफी पण मागतेस। काळजी घे। ती चुकीचा विचार करत होतो मी। सगळ्यांसमोर ही तर जगन्नाथच्या विरोधात उभी राहिली, आमच्या कुटुंबाची बाजू घेतली हिने, आणि तीच मुलगी आता माझ्या डोळ्यांसमोर जगन्नाथच्या घरी उभी आहे। चेतन, म्हणजे ही नेहमी येत असणाऱ्यांच्याकडे। याचा अर्थ हिला माझ्या आयुष्यात जगन्नाथने पेरलंय। हिने मला फसवलंय हिने। सावलीचा फोन? बोल सावली, काम झालं? हो खरं सांगतेस? छान काम केलंस बाळा। आता तू कसलीच काळजी करू नकोस। हा, अप्पूचा दवाखाना, त्याची औषधं, घरचं सगळं, कशाची काही काळजी करायची नाही। तुझी भैरवी माई आहे ना, मी सगळं सांभाळून घे। हा, फक्त एक काम करा बाळा, तू जगन्नाथच्या घरी गेली होतीस हे कोणाला सांगू नकोस, कारण कसं आहे ना, मी बघितलं ना त्या दिवशी तिलोत्तमा तुझ्याशी कशी वागत होती, मला नाही आवडलं अगं ते। त्यामुळे तू आता जगन्नाथच्या घरी गेली होतीस हे जर तिलोत्तमाला कळलं तर ती तुझ्याशी कसं वागेल ना। नको, त्यापेक्षा तू कोणाला सांगूच नकोस। नाही सांगणार ना? हो माई। ठीक आहे, ठेवते हा। रिक्षा, काय वेडी मुलगी आहे ना। मेंदळे कुटुंबाशी घट्टपणे जोडून ठेवता येणारा धागा आज तिने स्वतःच्या हाताने तोडून टाकला, ज्यामुळे तिचं लग्न वाचलं असतं, तिचं आयुष्य सुखकर झालं असतं, त्या घरात तिला मान मिळाला असता। या सगळ्या चरतरच्या गोष्टी आहेत का? खऱ्या आयुष्यात असं करून नाही चालत। ते ठीक आहे सगळं, पण जगन्नाथ, मला कळत नाही, आपण दोघं तिच्या पाठीशी एवढ्या खंबीरपणे उभे असताना तिला कसली भीती आहे? मानी माणसं अशीच असतात, त्यांना स्वतःची लढाई स्वतः लढायची असते। सावलीच्या बाबतीत काय झालंय ना, जन्मापासूनच पिंजऱ्यात अडकलेल्या पक्ष्यासारखी तिची अवस्था झाली। म्हणजे आता जरी त्या पिंजऱ्याचा दरवाजा उघडा ठेवला तरी त्या पक्षाला उडता येणार नाही, कारण तो उडणंच विसरलाय। तसंच काहीसं सावलीचं झालंय।
तिला माहितीच नाहीये तिच्या पंखांमध्ये किती बळ आहे, किती ताकद आहे. ज्या दिवशी तिला याची जाणीव होईल ना, तेव्हा तिला ह्या गोष्टीची जाणीव होईल की आपण किती गुलामीत आहोत. तेव्हा सगळे बंधनं पाश तोडून मुक्त आभाळात विहार करायला उडून जाईल. नाही, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, पण ती भैरवी ती होऊ देईल का कधी असं? त्याची काळजी करू नको. या सगळ्या निसर्गापुढे ना माणूस आहे ना, माणूस हलका कचपटाप्रमाण पण नाहीये. काही अस्तित्व नाही त्याचं. एवढं भलं मोठं विश्व आहे नाही की माणसाला ह्या जन्मात त्याचं कोडं कधी उलगडणार नाही. कधी काय होईल हे सगळं आपल्या आकलना पलीकडचं आहे. आणि त्यात देवाचं बारीक लक्ष आहेच, विसरू नको. देवा, माझ्या या पाखरावर बारीक लक्ष ठेवा. हो, बारीक लक्ष ठेवा. मी खूप खुश आहे. मी खूप खुश आहे. आज तुला काय हवं ते माग मला. काय झालं ते तरी सांगशील? सावलीने व्हिडिओ डिलीट केला का? सावलीने तो व्हिडिओ फायनली डिलीट केलाय आणि तिने दिलेला शब्द पाळलाय. पण मम्मा, तू एवढा विश्वास कसा ठेवू शकतेस ग तिच्यावर? तिने जर व्हिडिओ डिलीट केलाच नसेल तर? नाही, सावली असं कधी नाही करणार. पूर्वी प्रामाणिक आहे खूप. ही गरीब माणसं ना, हे असेच असतात. अति प्रामाणिकपणामुळे असेच गोत्यात येत राहतात. पण त्यांच्या प्रामाणिकपणाचा आपल्याला खूप फायदा होतो आणि व्हायलाच पाहिजे. आता हेच बघ ना, आयुष्यभर तुझा आवाज बनून राहील असं तिने मला लहानपणी शब्द दिलाय, लहानपणी. पण तो शब्द ती आजवर पाळतीये. विठ्ठलाच्या साक्षीने दिलेलं वचन आहे ते. त्यासाठी जीव गेला ना तरी ती ते पाळेल. आणि यावेळेस सावली अशी काय माझ्या पिंजऱ्यात अडकली आहे ना की आयुष्यभर ती कितीही तरफडली, कितीही फडफडली तरी भैरवीच्या पिंजऱ्यातनं ती कधीच बाहेर पडू शकणार नाही. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.